देवगड म्हटलं तर समुद्र किनारा आणि देवगडचा हापूस आंबा पूर्ण भारतभर फेमस असलेला आपला देवगड आणि त्यानंतर हा आपला कुणकेश्वर मंदिर एक आपलं एक वेगळीच ओळख निर्माण करणारा आपला देवगड. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कुठून आहेत. जय महाराष्ट्र भावांनो, जसं आता सर्व आपलं फायनली रेडी झाले. आता आपण जाणार कुठे आता चला काय आता जस्ट रेडी झालं. काही जण आपले रेडी होतात अजून ते मासे आणि आपला दे धक्का गाडी येते दाखवतात. पहिल्यांदा आपण त्यामध्ये प्रवास करणार आहेत. मस्त खूप मजा येणार आहे आपल्या या ब्लॉगमध्ये बघायला. तुम्ही नक्की आमचा ब्लॉग नक्की बघा आणि आमच्या ब्लॉगला कंटिन्यू राहा तुम्ही. चला गाईस फायनली आमचा दे धक्का आला. बघू शकता तुम्ही आमचा पिकअप. खूप मजा येणार यामध्ये. सर्वजण चाललेत. चला रे पटापट, सीट भेटणार नाही लवकर. चला रे. सो जसं आता फायनली आपल्या दे धक्का गाडीमध्ये बसतात म्हणजे आपल्या पिकअपमध्ये. चला गाईच खूप मजा. पहिल्यांदा असा पिकअपचा अनुभव घेणार आपण. चला गाईच गावाला आल्यानंतर आपलं सगळं चालतंय. मुंबईला आल्यानंतर आपल्याला वेगळं लागतं आणि इथं काही नाही विषय. चला गाईच एक नंबर. गावाचं रोड चालू आहे आणि महादेवाचं दर्शन घेतलं. हर हर महादेव. कसं वाटतं तुम्हाला टॅम्पात बसून? कोणाचा लग्नाला चालले तुम्ही? तुम्हाला टॅम्पो दिल करून मी नक्कीच. नक्कीच त्यांना टॅम्पो आवडते. कास वहिनीला आमचा टॅम्पो द्यायला लागणार आहे. बँड बाजा बारा. बघा कसा रडतोय बघू शकता तुम्ही. एक नंबरचा आगा पोरगा आणि त्याची आईस चॅलिंग करते. आमच्याकडे चाली बिली काय चालत नाही. फादर उभे आहेत आणि इकडे यादवांचा लाडका प्रिन्स. यादवांचा लाडका प्रिन्स आणि कदमांचा हिरो. आमचा दबंग बघू शकता तुम्ही, सलमान खान. सोगात जर आता फायनल पोहोचला आपण मंदिरामध्ये. बघू शकतो तुम्ही या मंदिराचा परिसर. आता आमची गाडी चालली आहे पार्किंग करायला. चला काय स्वतः आम्ही चाललो आतमध्ये. 4 वाजे मस्त बाजारपेठ आणि खाऊचे दुकानं बघू शकता तुम्ही. नाश्ता करण्यासाठी पण हॉटेल आहेत छोटेसे, करू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही. आणि आता चालू आम्ही आतमध्ये. बघू शकता तुम्ही हा मंदिराचा महादरवाजा बघू शकता तुम्ही. इथं आपल्याला चप्पल काढू शकता तुम्ही. बघू शकता तब्येत चालल्या पुढे आमचा बाबूले घाय लागले. हर हर. चला आम्ही प्रवेश करतो मंदिरामधून. आतमध्ये आलं आपल्याला मस्त मन प्रसन्न होतो आणि चारी बाजूला बघू शकता तुम्ही एकदम खूप छान अशा प्रकारचे मंदिरं बघू शकता. येतच आतमध्ये येतात आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते. मग एंट्री लाईन लागली बघू शकतात. आम्ही पण सुद्धा लाईनमध्ये उभं राहतो आणि समोर दिसणारा नजारा तुम्हाला आता दाखवतो. बघू शकता आमची सर्व मंडळी लाईनमध्ये उभे राहिलेत. काकी मम्मी इकडे काका. आणि आता तुम्हाला दाखवतो कुणकेश्वर बीच. बघू शकता तुम्ही बीच सध्या अवस्था बघू शकता खूप छान प्रकारे आहे. आणि हा येणाऱ्या लाटांचा आवाज मन प्रसन्न करणारा आवाज. हो 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 यो बघायची. जसं आता मी लाईनमध्ये उभे आहेत आणि थोडंसं दर्शन घेतो. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही नक्की बघून घ्या. आणि आमचा दिसणार बघू शकतो तुम्ही खतरनाक. चला काय
सो काय जसं आता मी मंदिराच्या बाहेर आलो, खूप छान वाटतं, मन प्रसन्न झालं. खूप वर्षानंतर आलो आपल्या दर्शन घ्यायला आणि आपण येत राहू. जसं प्रयत्न करू आपण नेक्स्ट टाईम लवकर येण्याचं. आणि आता जस्ट तुम्हाला दाखवतो आपला समुद्र किनारा पट्टा कसा बघू शकतो तुम्ही. बघू शकता तुम्ही. हो वाव, कसं वाटतं तुम्हाला. मंदिराची बॅक साईड आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपला हा किनारा, आपले 2 फंटर इथं उभे आहेत, बघू शकता तुम्ही. लास्ट टाइम आम्ही इकडून आलो होतो, आता आम्ही बॅक साईडून आलो तिकडून. कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. तुम्ही इथं या नक्कीच. खूप छान आहे वातावरण आणि शब्द नाही सांगायला एवढं मन प्रसन्न होते. तुम्हाला कसं वाटतं दोघांना. एक नंबर. बघू शकता तुम्ही. नक्कीच या तुम्ही, नक्कीच भेट द्या आणि आपल्या महादेवाचं दर्शन घ्या. दोघांची इकडे आला तर आमची बांगडा घ्यायला मस्त बोट आले बांगड्याचे एकदम मस्त. कमसे कम 25-30 बांगड्या घेतलेत मस्त. आमच्या काक्याच्या घरी जाणार, एकदम मस्त फ्राय करणार. असं कधी जातं असं झालं आहे. आणि तुम्ही बघू शकता नजारा एकदम मी टॉपवर बसले. कसं वाटतं तुम्हाला हा नजारा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. जर आपलं चॅनल कुठे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. भरपूर प्रेम द्या याही ब्लॉगला. तुम्ही जसं आपल्या या प्रत्येक ब्लॉगवर तुम्ही प्रेम करत असाल तसं याही ब्लॉगला सपोर्ट करा. आणि तुम्हाला समोरचा नजारा कसा वाटतंय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. एकदम गार वारा येतो मस्त, कडक डोक्यावरती पण काही फरक पडत नाही. येणार हा वारा मन एकदम शांत करणारा वारा. बघू शकता तुम्ही हा कुणकेश्वर बीच कसा वाटतं तुम्हाला. हा इकडं मस्त इकडं फोटोशूट चालू आहे त्यांचं. आणि जस्ट मी मस्त आनंद घेतो. आता जरा कॅमेरा स्टॉप करतो. जसाला आता बीचवरती आवाज येतो कारण माहीत नाही, लाटांचा खूप जोर आवाज येतो. आणि आमचा तन्मय बघू शकता फोटो काढते. आणि तिकडे मम्मी पप्पा फुल एन्जॉय करतायत. आणि आमचे 2 काठी कशी मस्ती करत. ए शोरन एक नंबर. आणि इकडे बघू शकता तुम्ही. एक नंबर. आपली फुगा कशी असते बघू शकता तुम्ही. खतरनाक. एक नंबर घेतली. एक नंबर. लाल बावटा नकवा. A few moments later. सर्व फिरून झालं आम्ही आता जस्ट जेवायला. काही जण तिकडेच थांबलेत आणि हॉटेल शिवशंभूमध्ये जेवते. आणि देवगड म्हटलं, देवगडमध्ये मच्छी फेमस. आणि जर तुम्हाला गोड खायचं असेल तर तुम्हाला मोदक घ्यावा लागते. एकदम फ्रेशमध्ये आपल्याला बनवून भेटतात त्यांच्याकडे, खूप छान लागतात. आता जस्ट आता आम्ही घेतले कोलंबी या थाली खाला तुम्ही ते तर मी घेचल. तो काय जस्ट आता जेवण झालं. खूप छान असं जेवण आता आम्ही घेतली होती कोलंबी थाली. खूप मस्त होती पण एक थोडा रसा वेगळ्या पद्धतीत होता. आम्ही तो फर्स्ट टाइम खाल्ला त्यामुळे आम्हाला तो आवडला नाही. खूप मस्त वाटलं का तन्मय. जसं आता आम्ही चाललो काकींच्या घरी कणकवलीला, बघू शकतो तुम्ही. आणि माझी बॅटरी आता संपणार आहे त्यामुळे आपण शॉर्ट व्हिडिओ करू. मस्त टेंटमध्ये बसले मस्त एक नंबर. सो गाईज तुम्हाला ब्लॉग क्रमांक 62 कसा वाटला कमेंट बॉक्स नक्की सांगा. आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटू.